नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सुमित वानखेडे यांनी वर्ध्यामधल्या विविध गांधीवादी संस्थांच्या संदर्भात अत्यंत गंभीर असे आरोप केलेत. वर्ध्यामध्ये अनेक गांधीवादी संस्थांमध्ये माओवाद्यांनी घुसखोरी केलेली आहे, तर अनेक ठिकाणी प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेऊन माओवादी विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार केला जात असल्याचा गंभीर आरोप सुमित वानखेडे यांनी केलाय. या प्रकरणी माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करू अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे. सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन्स एकत्रित येऊन मोदीजींचा विरोध करायचा म्हणून ही निवडणूक लढली की ज्यांच्या सहकार्याने यश मिळालंय त्यांच्या विरुद्ध कसं बोलणार. त्यांच्या विरुद्ध जर कारवाई करण्याचा कायदा झाला तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा. हे फक्त लोकसभा निवडणुकीमध्ये या लोकांनी जी मदत दिलेली आहे त्या मदतीचं परतफेड करण्यासाठी हा विरोध आहे. म्हणजे जनसुरक्षा विधेयक असेल किंवा सरकारचं शहरी माओवादाविरोधात लढण्यासाठी जे काही पावलं आहेत त्यांना जो विरोध केला जातो तो लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या समर्थनाची परतफेड केली जाते. हो, ऑफकोर्स. मग कशाला विरोध कशाला. माओवाद्यांचं संविधान मी वाचून दाखवलं. त्या संविधानामध्ये त्यांनी त्यांच्या केडरला दिलेला एक प्रकारे हा संदेशच आहे किंवा हे टार्गेट आहे की लोकशाहीवादी संस्थांमध्ये शिरायचं आणि मग त्या ठिकाणी अराजकता तयार करायची. हे त्यांचं मॅन्डेट आहे. त्यामुळे अशा कुठल्या संस्थेमध्ये ते शिरले आहेत याची माहिती घेतली जाईल